Myself Vaibhav Susule. Myself Nilesh Naresh Sudhar. Myself Omkar Yogesh Kadam. Myself Pratik Patil. Myself Sahil Sandeep Sawant. Myself Tanuj Yogesh Sudhar. Myself Soumya Rajesh. We are here to talk on the topic which is function and importance of the पंचायती राज. तर सर्वप्रथम आपण पंचायती राज म्हणजे काय हे समजून घेऊ. तर सगळ्यात पहिले पंचायती राज म्हणजे काय, तर पंचायती राज म्हणजे एक प्रकारची स्थानिक स्वराज्य संस्था जी भारताच्या ग्रामीण विकासाला चालना देते. आणि ती कशामुळे आहे, तर ग्रामीण लोकांचा देशाच्या विकासामध्ये हातभार वाढवणे, त्यानंतर ग्रामीण विकासाला चालना देणे. आणि हिला घटनेमध्ये मान्यता केव्हा मिळाली, जेव्हा 73rd म्हणजे 73वी घटना दुरुस्ती 1992 झाली, त्यावेळेस ग्रामीण किंवा स्थानिक ज्या स्वराज्य संस्था आहेत त्यांना मान्यता मिळाली, म्हणजे त्या स्वायत्तपणे वावर करू शकते. त्यामध्ये 3 लेवल्स आहेत, ज्यामध्ये ग्रामपंचायत जी ग्रामीण गाव पातळीवरती येते, त्यानंतर पंचायत समिती जी तालुका पातळीवरती येते म्हणजे तहसील पातळीवरती काम करते, आणि त्यानंतर जिल्हा परिषद जी जिल्हा पातळीवरती काम करते, ज्यामध्ये खूप सारे मेंबर्स असतात, म्हणजे गण आपण त्याला म्हणतो, जे 4-5 गावातून ठरला जातो. आणि पंचायत समितीमध्ये एक प्रकारचं हे असतं, काय म्हणतो, 3 गाव मिळून असा एक विभाग असतो, आणि ग्रामपंचायतीमध्ये वार्ड असतात, गल्ल्यांचे मिळून असे प्रभाग असतात. Thank you, Vaibhav. पंचायती राज is perform many operations. गावातील रोड्स, ड्रिंकिंग वॉटर, स्ट्रीट लाईट अशा अनेक विभागांचा हे ग्रामपंचायतीचे मुख्य काम आहे. ज्या आपल्या सरकारच्या ज्या योजना असतात, जसे की आपल्या हाऊसिंग रिलेटेड, जॉब रिलेटेड किंवा आपल्या हेल्थ रिलेटेड, ज्या आपल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत हे ग्रामपंचायत पोहोचतात, त्याने आपल्याला सर्वसामान्यांना खूप फायदा होतो. Thank you, Pratik. I would like to speak about the role of Panchayat Raj in rural and agricultural development. India ही agricultural country असल्यामुळे फार्मर्सच्या डेव्हलपमेंटमध्ये पंचायत राज महत्त्वाची भूमिका बजावते. पंचायत इरिगेशन प्रोजेक्ट, वॉटर कन्झर्वेशन प्रोजेक्ट राबवते. मनरेगासारख्या एम्प्लॉयमेंट स्कीम्स पंचायत राज इन्स्टिट्यूशन मार्फत राबवल्या जातात. यामुळे एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज वाढतात आणि रुरल इकॉनॉमी मजबूत होते. Thank you, Sahil. Now I would like to explain the importance of Panchayati Raj in democracy. Panchayati Raj brings democracy to grass level roots. ग्रामीण सभामध्ये आपले विलेज डायरेक्टली पार्टिसिपेट करू शकतात आणि विलेज डेव्हलपमेंट बाबत आपले विचार सुद्धा मांडू शकतात. पीपल कॅन डिस्कस अबाउट लोकल इश्यू, सगळे सोल्युशन अँड मॉनिटर डेव्हलपमेंट वर्क्स. दिस सिस्टम प्रमोट ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी अँड पब्लिक पार्टिसिपेशन इन गव्हर्नन्स. Thank you, Nilesh. I would like to discuss the social importance of Panchayati Raj. Panchayati Raj system promotes social justice and equality. Women, scheduled castes, SC and scheduled tribes, ST यांच्यासाठी रिझर्वेशनची व्यवस्था करण्यात आली आहे. Because of this, marginalized sections of the society get opportunities to participate in decision making. Women representatives have contributed significantly in areas like education, healthcare, sanitation and social works. थँक्यू ओंकार. जसं की आपण बघतो की फायनान्ससोबतच पंचायत राजला काही आव्हाने सुद्धा समोर येतात. जसे की निधी, काही पंचायतींना निधी अपुरासा भेटतो, जेणेकरून गावाचा विकास कमी होतो. परत प्रशिक्षित तिथे कर्मचारी नसतात, जेणेकरून तिथे काही डिसिजन किंवा जे काही घेतलं जातं ते थोड्या म्हणजे विचार पातळीमध्ये कमी असते प्रशिक्षित नसल्यामुळे. आणि तांत्रिक अडचणी सुद्धा येतात, म्हणजे ते गाव आधुनिक नाही होत ह्या कारणामुळे. परत राजकीय हे होतात, म्हणजे राजकीय हस्तक्षेप येतात, जेणेकरून गाव एक म्हणजे गावात 2 गट पडतात, ज्याच्यानी गावामध्ये भांडण होतं, जसं की वरचीवाडी खालचीवाडी, त्यात मग 2 गट पडतात असे. मग हे पंचायत राज अधिक प्रभावी करण्यासाठी पुरेशी निधी, पारदर्शकता आणि जागरूकता आवश्यक आहे. So we are going to the conclusion. Panchayat Raj is an important system that helps in the development of village, strengthens democracy and improves the quality of the life in rural areas. In short, म्हणजे काय सांगते
की आपण जेवढे आता हे माझे तुम्ही आता हे गव्हर्नमेंटचे जे पॉईंट सांगितले ते इम्पॉर्टन्स काय आहे, त्याचे रोल काय पंचायत राजचं ते सगळं सांगितलं. आणि आपल्याला कन्क्ल्युजन अजून असं येतं की पंचायत राज डिसिजन मेकिंग म्हणजे जे आपले लोकलचे इकडचे पीपल आहेत विलेजचे ते डिसिजन मेकिंगला अपॉर्च्युनिटी देतं, गव्हर्नमेंटसोबत फेस करायला अपॉर्च्युनिटी देतं.